गंगाजलला जीआय टॅग म्हणून द्यायचं. बॅक्टेरिया किल करण्याची क्षमता तर पाण्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे. पुण्याचा आंबेमोहोर पेशव्यांच्या काळात त्याला आंबेमोड तांदळाची पंगत आणि तो इथे शिजवला तर अर्धा किलोमीटर पर्यंत त्याचा सुगंध दरवळत होता. नावातच पुणेरी आहे, मग तरी सुद्धा एक मालकी हक्क मिळवून देणं का गरज पडली? दुसरे जणांनी चोरून घेऊ नये. खवा खवा असतो, मग तरी पण कुंथलगिरीचा खवा खास कुंथलगिरीला थांबतो आणि तिथला खवा किंवा पेढा उचलतो. लातूरची काष्टी कोथिंबीर, तिचा एकदम सुगंध अप्रतिम आहे. कवड्यांचं गाव म्हणून शिवाजी महाराजांच्या काळात कायमस्वरूपी कवडी माळ असायचा. मराठवाड्याचा केशर आंबा, महानुभव पंथांपासून त्याचे रेफरन्सेस मिळाले. अजऱ्याचा घनसाळ तांदूळ, तर 35 गावात हा आजरा तांदूळ येतो. भिवापूरच्या मिरचीची स्टोरी, दिसायला लाल आहे आणि तिच्याने ऍसिडिटी होत नाही. बीडचं सीताफळ, माकडाने खाल्लं बीड टाकलं त्याच्यातनं ते झाड आलं. घोलवडचा चिक्कू, 1888 ला पहिल्यांदा जो चिक्कू लावला गेला भारतात. जळगावचे वांगे, जेव्हा भरलं जातं भरीदाचं वांग त्याला म्हणतात. लासलगावचा कांदा. एकावर एक असे 6 पापुद्रे असतात. दर 30-40 किलोमीटरवर एक पदार्थ होऊ शकतो. आज तुम्हाला मी अशा व्यक्तीला भेट करून देणार आहे. अशी व्यक्ती आपल्याकडे आज आलेली आहे. त्या व्यक्तीने महाराष्ट्राला समृद्ध बनवलंय, महाराष्ट्राला श्रीमंत बनवलंय. आणि महाराष्ट्राला श्रीमंत बनवण्यासाठी त्यांनी काय केलंय? जीआय टॅग आणलाय. म्हणजे जीआय टॅग मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलाय, प्रयत्न केले. आणि महाराष्ट्रातल्या जवळपास 59 असे प्रोडक्ट्स आहेत, अशा गोष्टी ज्यांना हा टॅग मिळवून दिलाय. आणि ते म्हणजे ॲडव्होकेट गणेश हिंगमिरे सर. सर, तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत करते. आणि सुरुवातीलाच विचारते की ही काय कन्सेप्ट आहे, म्हणजे काय फायदा होतो, कशी प्रोसेस असते, ही काय सांगाल तुम्ही? जीआयचा फुल फॉर्म पहिले सांगतो. त्याला इंग्रजीमध्ये जॉग्राफिकल इंडिकेशन असं म्हणतात. म्हणजे त्याचा मराठीत अर्थ होतो भौगोलिक उपदर्शन. म्हणजे एखाद्या विशिष्ट भागातला वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ असेल तर त्याला जीआय मिळतो. जसं दार्जिलिंगचा चहा तो त्याच भागात येईल, तो दुसरीकडे तसा मिळणार नाही. जसं आपली महाबळेश्वर स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरलाच येते, तिथल्या लाल मातीत, तिथल्या पर्जन्यमान जे हेवी रेनफॉल म्हणतो आपण ते, आणि त्याच्यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याला तिथंच त्या मातीच्या गुणधर्म मिळतात म्हणून तिला तो जीआय मिळतो. वास्तवात जीआयचा दुसरा जर अर्थ घ्यायचा झाला तर ते आपल्या पूर्वजांचं पेटेंट, जीआय, ट्रेडमार्क, कॉपीराईट ह्या सगळ्या बौद्धिक संपदा म्हटल्या जातात कॉमनली. त्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, म्हणजे ज्याच्या डोक्याचा वापर करून एखादी कायमस्वरूपी आपण काहीतरी संपत्ती निर्माण करतो त्यावेळेस बौद्धिक संपदा अधिकार त्याला म्हणतात, तो निर्माण होतो. ओके, मग ह्या गोष्टींमध्ये काही बेसिक फरक असेलच ना? जीआय टॅग असेल, कॉपीराईट, येस, पेटंट. येस, पेटंट हा इंडिव्हिज्युअल आहे. मी काही संशोधन केलं तर मला पेटंट मिळू शकतं. जसं मी एखादा पेन, आता हा पेन आहे माझ्याकडे, या पेनला इथे एक स्पंज टाईप असं आहे. ते का केलं तर मी त्याच्यातनं इरेज करायचं, तर पूर्वी नव्हतं. मी हे डोकं लढवलं. मग हे डोकं लढवलं, हवा आणि आयन नंबर ऑफ ज्याला म्हणून बेनिफिट्स, किंवा त्याच्यातनं मला त्याचा एकाच पेनमधनं दुसरा एक वापर करायचा आहे. तर हे मी जेव्हा संशोधन करतो वैयक्तिक स्तरावर तेव्हा मला ह्याचं पेटंट मिळतं. असे अनेक उदाहरणं देता येतील की उदाहरण खडू असतो. खडू आपण वापरायचो पूर्वी, त्यात फळ्यावर त्याचा वापर करताना डस्ट क्रिएट व्हायचा. मग तो डस्ट परत त्रासदायक ठरायचा म्हणून एखाद्या विद्यार्थ्यांनी डस्ट फ्री चॉक तयार केला. तर ते नवीन संशोधन असेल तर त्याला पेटेंट मिळतं. तर पेटेंट ही थोडक्यात वैयक्तिक बौद्धिक संपदा आहे. ती नव्याच पदार्थाला मिळते. तो नव्यानेच तयार असलेला पाहिजे. आणि तो पदार्थ किंवा प्रक्रिया, म्हणजे एखादा ड्रग सुद्धा नव्याने तयार केला असेल तरी सुद्धा त्याला मिळेल. पण जीआय जो आहे तो कम्युनिटीचा राईट असतो, तो समूहाचा अधिकार असतो. म्हणजे शेतकरी समूह, विणकर समूह, जे समूहाने त्या एका वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाला वैशिष्ट्यपूर्ण बनवतात. म्हणजे स्ट्रॉबेरीचं उदाहरण सांगितलं, तसंच खूप उदाहरणं सांगता येतात. भरपूर उदाहरण आहेत. कोल्हापुरी चप्पल आहे, पुणेरी पगडी आहे, जळगावची केळी आहे, स्ट्रॉबेरी आहे, भरपूर उदाहरणं सांगण्यासाठी. पण हा टॅग मिळवायचा कसा? समूहाचा अधिकार ज्याला म्हणतो, त्यांनी आपल्या पूर्वजातल्या समूहाने एका विशिष्ट जागेमध्ये तो पदार्थ निर्माण होतो हे शोधलं, डोकं लढवलं आणि त्याला घडवलं त्या पदार्थाला. आणि त्यातनं तो पुढे तो तयार होत गेला, तो टिकला, ती संस्कृती बनली, ती परंपरा बनली. पुणेरी पगडीचा तुम्ही उल्लेख केला. आता आम्ही नुकतंच शिंदेशाही पगडी किंवा त्याचबरोबर आम्ही फुले पगडीला पण अर्ज केला. ह्या सगळ्या गोष्टी ही संस्कृती बनली, ही परंपरा बनली. आणि त्यासाठी पगडबंद नावाची कम्युनिटी काम करायची.
तो त्यांचा अधिकार बनला. तर त्याचा थोडक्यात पेटंट हा वैयक्तिक राईट आहे, GI हा समूहाचा राईट आहे, ट्रेडमार्क हा नावाला मिळणारा अधिकार आहे. आणि कॉपीराईट एखाद्याने चित्र काढलंय, एखाद्याने लेख लिहिलाय, एखाद्याने पुस्तक लिहिलंय, एखाद्याने पिक्चर सिनेमा तयार केला, तर त्याचं कॉपीराईट त्याला मिळतं. पण पुणेरी पगडीचं उदाहरण घ्यायचं झालं तर आता नावातच पुणेरी आहे, मग तरी सुद्धा एक मालकी हक्क मिळवून देणं कायदेशीररित्या म्हणजे का गरज पडली असावी? कारण का दुसरे जणांनी चोरून घेऊ नये. बौद्धिक संपदा अधिकार मिळवण्याचा मूळ हेतूच असा असतो की तुम्हाला एक्सक्लुझिव्ह राईट मिळावा. पूर्वी आपण काही गोष्टी प्रोटेक्ट नाही केल्या म्हणून आपल्या असताना देखील त्या इतरांनी चोरल्या. त्याची अनेक उदाहरणं आहेत. हळदीची लढाई होती 25-30 वर्षापूर्वीची, बासमतीची लढाई होती, जी अमेरिकेमधनं परत आणण्यासाठी आपण करोडो रुपये खर्च केले. एवढंच नाही तर आता चीननी आपल्या इथल्या जे कलिंगड आहे त्याचं एक्स्ट्रॅक्शनच्या गुणधर्माला पेटंट युरोपमध्ये घेतलंय. म्हणजे आपण आपला धरोहर, आपली बौद्धिक संपदा जर आपण नाही प्रोटेक्ट केली तर दुसरं कोणीतरी घेऊन जाईल. तर ती घेऊन जाऊ नये त्यासाठी पहिले आपण प्रोटेक्ट केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट ते कमर्शियलाइज केली व्यवस्थितपणे, त्याला लोकांपर्यंत पोहोचवली, तर त्यातनं तुम्हाला नक्कीच त्यातनं फायदा मिळतो. असंच एक आहे की कुंथलगिरीचा खवा, ज्याला तुम्ही GI टॅग म्हणून दिलाय. आता खवा असतो, दुधापासून बनवला जातो, टेस्ट पण सेमच लागत असेल, मग तरी पण कुंथलगिरीचा खवा तुम्ही म्हणताय टेस्ट वेगळी लागते. जर GI ओळखायचं असेल तर चव, म्हणजे तुम्ही त्या भागातल्या लोकांना जर विचारलं किंवा तिथून जाणारा वर्ग खास कुंथलगिरीला थांबतो आणि तिथला खवा किंवा पेढा उचलतो, त्याच्यामागे इतिहास आहे. म्हणजे जेव्हा GI घेता तेव्हा तुम्हाला इतिहास पहिले लागतो. म्हणजे तुमचा काल पदार्थ युनिक तयार झाला आणि आज तुम्हाला GI नाही मिळत. मी म्हटलं आपल्या पूर्वजांचं पेटंट आहे, म्हणजे त्यांनी त्यावेळेला बुद्धीतनं निर्माण केलेला तो पदार्थ आहे. म्हणजे खूप वर्षांचा इतिहास, म्हणजे हाच एक निकष आहे यातला, वन ऑफ द निकष आहे, वन ऑफ द इसेन्शियल इन्ग्रेडियंट म्हणून येतात. सो इतिहास लागतो, शास्त्र लागतं, म्हणजे वैशिष्ट्य. तुम्ही म्हटलं खवाच आहे, त्यातलं वेगळं काय? मी म्हटलं तुम्ही चव नसते, चव वेगळी आहे आणि त्याचा टिकाऊपणा पण आहे. आणि चव वेगळं यायला सुद्धा त्यामागे भूगोल असतो, भौगोलिक वातावरण असतं त्यामधलं. म्हणजे कुंथलगिरीच्याच बाबतीत तर तिथे एक जैन मंदिर आहे, 100-100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते. तिथे एका जैन साधूंनी साधना केली आणि नंतर ते जेव्हा निर्माण झाले तेव्हा त्यांनी तिथल्या भागाला आशीर्वाद दिला की इथे कायमस्वरूपी एक तुम्हाला नैसर्गिकरित्या उपलब्धता राहील, हिरवगार राहील तो भाग. आणि मग तो हिरवागार राहिला आणि मग तिथे जनावरं आली, गाया गुरं ढोरं आली. त्यांनी ते त्याचा वापर तिथल्या शेतकऱ्यांनी, तिथल्या लोकल लोकांनी केला. मग तिथून त्यातनं दूध दुभतपणा आला म्हणून बाय प्रोडक्ट आले. त्यावेळेस बाय प्रोडक्ट मधला खवा हा होता. आणि मग त्या खव्याला त्यांनी विक्रीसाठी रस्त्यावर यायला सुरुवात केली. मुळातच तसा धाराशिव हा म्हटलं तर दुष्काळ प्रवण भाग, पण तिथे मिळालेल्या या एक्सेप्शनल नैसर्गिक देण याच्यामुळं तिथे तो खवा उपजीविकेचं साधन बनला आणि त्याची चव लोकांना आवडली. म्हणजे चव ही निसर्गतः त्या भागातनं निर्माण होणाऱ्या प्रक्रियेतनं, आणि जसं म्हणतो आईच्या हातचं. आता चपाती समजा तुमची आई करत असेल आणि माझी आई, किंवा एखादा कुठलाही गुलाबजाम तुमची आई करत असेल, आपण म्हणतो ह्या माझ्या आईच्या हातचे गुलाबजामुन खाऊन बघा, मग कळेल. एक्झॅक्टली, म्हणजे एक प्रकारचं की माझ्या आईच्या हातचे गुलाबजामुन हे वेगळे असतात. एक्झॅक्टली तसंच हे GIचं आहे. तुम्हाला निसर्ग म्हणजे 5 घटक महत्वाचे ठरतात, विशेष करून शेतीजन्य GIला. एक तुमचा भूगोल, भौगोलिक जी रचना आहे किंवा तो भाग आहे तो. मी मगाशी स्ट्रॉबेरी म्हटलं की तो ज्याला हिल स्टेशन म्हणून तिथे उंचावर आहे, तो भूगोलाचा वेगळा भाग. भूगोल, त्याच्याचबरोबर इतिहास, मगाशी सांगितलं की अनेक वर्षाचा इतिहास लागतो एका दिवसातला. तिसरं शास्त्र, आणि चौथं ज्याला म्हणूयात पर्टिक्युलर स्किल, तो बनवण्याची प्रक्रियाला पण तेवढंच. म्हणजे तुम्ही आईचा उल्लेख केला म्हणून मी हे सांगायचा प्रयत्न केला. आणि 5वं कंपॅरिझन पाहिजे त्याला. म्हणजे आता हे परत सांगतो की भूगोल म्हणजे काय, स्ट्रॉबेरी महाबळेश्वरला आहे, तिथे हिल स्टेशन आहे, थंड हवामान आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा, एन्व्हायरमेंट ज्याला म्हणतात. आणि दुसरं त्याला इतिहास आहे, अनेक वर्ष. म्हणजे ब्रिटिशांनी त्यावेळेला तो पाहिलं की तिथे अनेक गोष्टी होऊ शकतात आणि त्यावेळेस त्यांनी त्याला दिशा दिली. पर्जन्यमान तिथलं हेवी रेनफॉल आहे, त्याच्यामुळं तिथली स्ट्रॉबेरी ज्युसी बनते. तिथली स्ट्रॉबेरीमध्ये एक
200 बिया फळाच्या बाहेर असतात, इतर ठिकाणी 160च्या वर जात नाहीत, म्हणजे 20% न्यूट्रिशनल फॅक्टर तुम्हाला तिथे मिळतात. असा GI म्हणजे हे सगळे बारकावे या निकषांमध्ये आणि तुलनेमध्ये कम्पॅरिझन मध्ये चेक केले जातात. बरोबर आहे. तशीच लातूरची पठडी चिंच पण आम्ही बघितले की त्या पठडी चिंचला देखील GI मानांकन मिळालं आणि त्यामुळे तिथलं उत्पादन वाढलं. ती गोष्ट सांगू शकता का? म्हणजे आम्हाला ही गोष्ट ऐकून भारी वाटली की चिंचेला पण GI टॅग मिळतो. बिलकुल. चिंच काय कुठल्याही पदार्थाला, चिंच तिथली काष्टी कोथिंबीरला पण मिळवलाय. आणि दुसऱ्या कोणी घेऊन जाऊ नये. जे हळदीचं झालं, जे कलिंगडाचं झालं, जे बासमती झालं, हे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट होते, ज्याला लढाई लढून आपण करोडो रुपये खर्च करायला लागले, पण आपलं आपण पहिले टिकावलं पाहिजे. ह्या आपल्या ही ग्राम संस्कृतीचा अविभाज्य भाग होत्या. लातूरची पठडी जी चिंच, पठडी ही जात आहे, ऍक्च्युली व्हरायटी आहे, परंतु तिला पान चिंचोळी नावाचं गाव आहे तिथे लातूरमध्ये, जे केवळ त्या चिंच आणि पानामुळं ओळखलं जायचं. तिथे एक एक फूट लांबीची चिंच यायची आणि त्यामुळं तिथल्या त्या गावाला नावच दिलं होतं पान चिंचोळी. आणि ती चिंच वेगळी होती, तिची चव वेगळी आहे, साईज म्हणजे इतर चिंचेपेक्षा दुप्पट तिप्पट मोठी. एक्झॅक्टली. आणि त्याच्यावर अनेक शेकडो कुटुंबाचा, ज्याला म्हणूया तो उदरनिर्वाहाचा भाग होता. 4 कम्युनिटीज त्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या. एक बागवान नावाची कम्युनिटी त्यामध्ये होती. चिंचेतनं चिचुका काढण्यापासून त्या चिचुक्याची प्रक्रिया करण्यापर्यंत तिथे वेगवेगळे उद्योगधंदे चालायचे. म्हणजे असं आम्ही आमच्या रिसर्चमध्ये आम्हाला सापडलं होतं की एक जमान्यामध्ये ते 5,000 कोटीचं फक्त चिंचेचं मार्केट होतं ते. अरे बापरे. आणि जे नंतर कालांतराने कमी 30-40% चिंच तर कापल्या गेल्या, म्हणजे बागच असायची, नावच ते होतं. तर आपण विचार करू शकतो की काय त्याची त्यावेळेस केवढी कहाणी होती. बरोबर आहे. तसंच तुम्ही काष्टी कोथिंबीरचा विचार केला की लातूरची काष्टी कोथिंबीर, लातूरमध्ये त्याचं पण एक वेगळेपण. काष्टी ही जागा आहे आणि कोथिंबीर जिचा एकदम सुगंध अप्रतिम आहे. म्हणजे सगळ्यांना बासमती माहिती आहे, बासमतीचा सुगंध देणारा तांदूळ अशी ओळख, ॲरोमॅटिक राईस. मग तशीच नॉन बासमती ॲरोमॅटिक राईस पण आहेत आपल्या, म्हणजे सुगंध देणारे बासमती व्यतिरिक्त राईस किंवा तांदूळ आपण महाराष्ट्रातनं 3 आधीच केले. आंबेमोर तांदूळ सुद्धा सुवास देणारा होता, किंवा भंडाऱ्याचा चिन्नोर तांदूळ सुद्धा होता, आजरा घणसाळ म्हणून होता. तर तसंच सुगंध देणारी कोथिंबीर ही काष्टीला होती. म्हणजे तिथल्या त्या तुम्ही त्या कोथिंबीरच्या बागेतनं किंवा त्या ह्याच्यातनं जर नुसतं गेलात तर तुम्हाला त्याचा घमघमाट येईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्याचे बिया अशा हातावर चाळल्या आणि सुगंध घेतला की त्याचा एकदम तुम्हाला लगेच फील होईल की अरे ही कोथिंबीर ऑथेंटिक ते जाणवत असेल. 100% जाणवतो. म्हणजे तो फील तर जाणवतो, तो सुगंध जाणवतो, तो वेगळेपणा जाणवतो. म्हणजे अन्नाच्या बाबतीत तुमचा जे अनेक घटक असतात, सुगंध आहे, न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी GIशी जोडल्या गेलेल्या असतात. म्हणजे आंबेमोर तांदळाच्या बाबतीतलं मी मगाशी सांगितलं की पुण्यामध्ये त्याची पेज दिली जायची आंबेमोर तांदळाची, ती इतकी पौष्टिक असायची की बाराणी बाळसं धरावं, गोंडच दिसावं म्हणून लहानपणी पुण्यात ते दिले जायचे. अशा अनेक उदाहरणं आपल्याला आहेत. म्हणजे महाराष्ट्रात तर गल्लीबोळा 30-40 किलोमीटरवर एक आहे आणि प्रत्येक ह्याच्याला इतिहास आहे सगळा. जालन्याची दगडी ज्वार, ज्याच्यावर पक्षी बसणार नाहीत किंवा तो दाणा खाणार नाही, टणक असते, पण प्रत्येकाची स्टोरी वेगळी आहे. एब्सोल्युटली. हे 59 पैकी 41 रजिस्टर झालेत, पुढचे पहिल्या 15 दिवसात येणार आहेत ते. आणि प्रत्येक म्हणजे ह्या 3 कॅटेगरी असतात. ऍग्रिकल्चरल म्हणजे शेतीजन्य GI किंवा मॅन्युफॅक्चर गुड्स म्हणूयात आपण, जसं पैठणी आम्ही केली, पुणेरी पडीचा तुम्ही उल्लेख केला, तो ऍग्रिकल्चर नॉन ऍग्रिकल्चर गुड्स मध्ये जातात ते. आणि तिसरा असतो नॅचरल गुड्स, नैसर्गिकरित्या, जसं आम्ही गंगाजलसाठी अर्ज केला आहे. की ते पण एक प्रश्न आहे की गंगाजलला GI टॅग मिळून द्यायचं, म्हणजे गंगाजल आहे, पण गंगाजलचं वैशिष्ट्य माहिती आहे तुम्हाला? सांगा बरं वैशिष्ट्य काय असेल. ॲज अ लेमॅन म्हणून विचारलं तर तुम्हाला काय माहिती नाही? आपल्या घराघरात गंगाजल असायचं पूर्वी. गंगाजल असायचं ते का असायचं? एक पावित्र्य जपलं जायचं किंवा घरात ते असावं. नाही, तो एक अँगल. परंतु विशेष करून त्याचा उपयोग जेव्हा आपला अंतसमय येतोय असं वाटायचं की त्यावेळेस ती कमंडलू असतो तो फोडायचा आणि त्याचं गंगाजल द्यावं, त्याला 2 थेंब त्याच्या मुखात पडावं. एक्झॅक्टली. असं एक फिलॉसॉफी आपल्या पूर्वजांनी ठेवली होती. वास्तवात ती दुसरी आहे.
गंगाजलमध्ये इतर गंगाजलापेक्षा 25 पटींनी जास्त ऑक्सिजन आहे नैसर्गिकरित्या, आणि 1100 त्याला आम्ही बॅक्टेरिया फेज म्हणतो, म्हणजे त्यामध्ये बॅक्टेरिया किल करण्याची क्षमता इतर जल किंवा इतर पाण्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे. ही सायंटिफिकली प्रूव्ह झालेली गोष्ट होती. भारतात विशेष करून ब्रिटिश काळामध्ये प्लेगचा साथ आला होता जेव्हा, त्यावेळेला तरी सुद्धा लोक गंगा स्नान करायचे आणि ब्रिटिशांना धक्का बसला होता की अरे ह्याच्यातनं अजून तो फैलवणार नाही ना, म्हणून त्यांनी त्याच्या गंगाजलाचे टेस्ट केल्या होत्या. ती टेस्टमध्ये त्या सगळ्या ज्या बॅक्टेरिया जे असायच्या, जे घातक असायचे, ते काही क्षणातच खाली येऊन मरून जायचे. आजही त्याच्यावर तशीच गणित आहे. तर आम्ही गोमुख गंगाजल म्हणजे थोडक्यात सायंटिफिकली हिस्टॉरिकली तर आपल्याला माहितीच आहे, भगीरथांकडनं गंगावतरांत गोमुख गंगोत्री वगैरे, पण इथे नैसर्गिकरित्या देण मिळालेली, म्हणून त्याच्यासाठी आपण अर्ज केला. त्याचबरोबर मकराना मार्बल जे ताजमहलला वापरलं गेलं होतं त्याचा नैसर्गिक अर्ज ॲज अ नैसर्गिक GI म्हणून, नॅचरल GI म्हणून केला गेला होता. ओके, दीज आर द बेसिक म्हणूयात आपण फंडाज की जिथे वैशिष्ट्य तुम्हाला निसर्गतः मिळतं. अच्छा. आणि तसंच तुळजापूरला देखील त्या गावाला कवड्यांचं गाव म्हणून मिळालं, म्हणजे शिवाजी महाराजांचं कवड्यांचं गाव म्हणता येणार नाही, पण कवडी माळ तिथे बनली जाते याचा शेकडो वर्षाचा इतिहास आहे. आणि तिथले लोकांची उपजीविका किंवा तो उदरनिर्वाहाचा त्यांचा भाग होता. वास्तवात त्यालाही खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे तुम्ही म्हणतात तसं तिथे तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्याच्या बाहेर कवडे विकणारा मोठा वर्ग आहे, ते बनवणारा त्याच्या पलीकडचं वेगळं. त्याला 64 कवड्या असतात. त्या 64 कवड्या 64 कलांना रिप्रेझेंट करतात आणि ते तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी असायचे. म्हणजे तुमच्या गळ्यात महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या गळ्यात कायमस्वरूपी कवडी माळ असायची. जेव्हा तानाजी मालुसरेंनी देह ठेवला आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आपली गळ्यातली कवडीची माळ त्यांच्या देहावर ठेवली आणि त्यांच्या जे पुढच्या पिढींनी 13 पिढ्या जवळपास त्याला त्यांनी देवाऱ्यात ठेवली. आणि कवडी माळाचा इतिहास तर वेगळाच होता. जेवढा 14 रत्न हे समुद्र मंथनातनं बाहेर आले त्याबरोबर महालक्ष्मी आली आणि महालक्ष्मी आपल्याबरोबर कवडी घेऊन आली. एक जमान्यात कवडीची व्हॅल्यू असायची की कवडी मोल म्हणूयात असं, म्हणजे सोन्यापेक्षाही जास्त महत्व तेव्हा कवड्यांना होतं. एक तो त्याचा एक व्हॅल्यूज होत्या, त्याचा एक, आणि आजही ती ऊर्जा स्त्रोत आहे. तर तुम्ही त्या कलेच्या माध्यमातून म्हणूयात आपण, ती ऊर्जा तुम्हाला मिळावी. आणि हे म्हणून नवरात्रात सुद्धा आजही बऱ्याच ठिकाणी परडी आणि कवडी याला स्थान असतं, कारण का देवीचा जो तो नवरात्राचा उत्सव असतो त्यात ऊर्जा मिळावी असं त्यामागं अप्रत्यक्ष एक म्हणूयात गणित मांडलेलं गेलं. मराठवाड्याचा केशर आंबा सुद्धा, मराठवाड्यातही आंबा येतो आणि त्यालाही GI मानांकन मिळतं, तर त्याबद्दलचं काय सांगाल गोष्ट? केशर तिथल्या आंब्याच्या बाबतीत आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो महानुभव पंथांपासून तिथे त्यांचा आम्हाला 12व्या शतकापासून तिथे आम्हाला त्याचे रेफरन्सेस मिळाले होते. आणि केशर आंबा तसा सगळ्यांना माहिती होता तो गीरचा, गुजरातचा. आणि इथे पण येतो हे बऱ्याच लोकांना माहितीच नव्हतं, पण इथला आंबा उलट गोडीला चांगला निघतो हे आम्ही सिद्ध केलं आणि GI मिळाला. कंपॅरिझन मगाशी जो सांगितलं ना पार्ट की दोन्ही पदार्थांमध्ये तुम्हाला कंपॅरिझन मांडलं, तर गीर हा समुद्रकिनारी येणारा होता. त्याचा TSS कमी होतो. TS म्हणजे टोटल सोल्युबल शुगर, म्हणजे त्याचा साखर प्रमाण जे म्हणूयात ते याच्यापेक्षा नक्कीच कमी मिळणार आहे. कारण का समुद्र किनाऱ्यावर येणारे मायक्रोन्यूट्रिएंट ज्याला म्हणतो आपण ते तिथे जवळ धडकतात, पण इथे येत नाही. आणि हा तसा मराठवाडा म्हटलं तर कमी पाण्याचा पट्टा म्हणूयात आपण. मग इथे केशर हा गोड असलेला केशर निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्या पूर्वजांनी केली आणि तो टिकला. आणि आज त्याला GI मिळाल्यामुळं एवढं त्याला परदेशातलं तर प्रचंड मागणी वाढलीच आहे, पण तिथला शेतकरी म्हणतोय आता आम्हाला परदेशातही पाठवायचं नाही, कारण का आम्हाला इथेच आता चांगले दाम किंवा चांगली किंमत मिळते. बरोबर आहे. तर हे GIची किमया म्हणूयात आपण. बरोबर आहे. म्हणजे आता केशर आंब्याचं उदाहरण झालं. एखाद्या वस्तूवरती 2 भागातले 2 प्रदेशातले लोक दावा करतात आणि मग भांडणं होतात, वाद येतो समोर, मग कायदेशीर लढा, त्या सगळ्या गोष्टी आल्यात.
जसं की आपण रसगुल्ल्याचं उदाहरण घेऊ शकतो. ओडिशावाल्यांचाही दावा होता आणि ह्यांचाही पश्चिम बंगालवाल्यांचाही दावा होता की बंगाली मिठाई आहे म्हणून. मग अशा वेळेस ते पूर्ण कोर्टात जाणार प्रकरण असं सगळं असणार, मग तिथं कंपॅरिझन ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. कंपॅरिझन हे महत्वाचंच आहे. मगाशी मी सांगितलं इतिहास, तुम्ही मगाशी ओडिसाचं सांगितलं. मी माझं IIT ला 2016ला मी खास गेलो होतो, मला बोलवलं होतं त्यांनी, चेअरमन म्हणून बोलवलं होतं आणि पेटंट ड्राईव्ह आणि GI ड्राईव्ह आम्ही तिथे लॉन्च केले. त्यावेळेला ओडिसा GI जो ओडिसाचा तिथलं जगन्नाथ पुरी जे आहे 4 धामपैकी एक, तिथे 56 भोगचा तो पार्ट होता, म्हणजे तो इतिहास सांगत होता. म्हणजे तिथे होतच. आणि दोघांमध्ये कलर पासून चवीपर्यंत फरक आहे ना. तुम्ही कंपॅरिझन मांडलेत आणि का नको देशातले 2 वाढले काय नुकसान आहे. आणि त्यामुळं आपण भांडणं करण्यापेक्षा, तर त्या मी मुद्दाम उल्लेख का केला त्या लेक्चरचा, त्याच वेळेला मी सांगितलं की भांडणं करून उपयोग नाही. दर 40 किलोमीटरवर तुम्हाला नवीन वेगळा पदार्थ मिळू शकतो. आणि तो पदार्थ नोंद का नाही करावा. तर इथे चीननी 12,000 नोंदी केल्यात, युरोपनी 60,000 केल्यात आणि आपण 650वर. म्हणजे थोडक्यात नुकसान तर काहीच नाही ना, नाव वेगवेगळेच असणार आहे. हा ओडिसाचा रसगुल्ला, तो वेस्ट बेंगॉलचा रसगुल्ला, हा जसं केशर हा गिर केशर तिकडला गुजरातचा, हा मराठवाड्याचा केशर. मग काय अडचण आहे. मग त्यानुसार ते भांडणं करण्यापेक्षा त्याला पुढं नेणं, एकमेकाला साथ देणं, आणि हा देशाची संपत्ती म्हणून आंतरराष्ट्रीय कारण GI हा जो कायदा आहे हा मुळातच आंतरराष्ट्रीय स्तरावर आलेला आहे. आणि युरोपनी त्याचा परफेक्ट फायदा घेतला. म्हणजे पॅन्डेमिक मध्ये 2020चा माझ्याकडे एक डेटा आहे की जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा GIनी त्यांना 75 बिलियन युरोज मिळून दिले होते. आणि त्यातनी 15 बिलियन युरोज त्यांना हे याच्यामधनं एक्सपोर्टमधनं मिळाले. म्हणजे आजही शॅम्पेन, स्कॉच विस्कीपासून स्विस चॉकलेट्स किंवा स्विस नाईफ सगळ्या गोष्टी तिथनं आपण घेतो. याचा हे गणित काय आहे. बिकॉज ऑफ द GI. कोणी इथं शॅम्पेन बनवू शकत नाही, विकत नाही, बिकॉज ऑफ द GI. म्हणजे इट्स अ स्ट्रॉंग प्रोटेक्शन. बरोबर. नो वन कॅन मेक इट, नो वन कॅन मॅन्युफॅक्चर इट, नो वन कॅन सेल इट. पश्चिम महाराष्ट्रात आता कोल्हापूरच्या गुळाला देखील GI टॅग मिळालेला आहे. मग हा गुळ वेगळा असाही एक निकष त्यात असेलच, काय सांगाल त्याबद्दल. मुळामध्ये कोल्हापूरचा जर तुम्ही परत भूगोल बघितला, तिथे 5 नद्या सह्याद्रीच्या रांगांमधनं वाहत येतात. त्याला पुढे पंचगंगा म्हणतात. आणि ती पंचगंगा नंतर नृसिंहवाडी म्हणून ठिकाण आहे, तिथे कृष्णेला भेटते, म्हणजे तो संगम होतो. मग या 5 नद्या आपल्याबरोबर वेगवेगळ्या मिनरल्स आणतात बरोबर. आणि दरवर्षी कोल्हापूरला ऑलमोस्ट पूर येतोच. आणि मग त्या मिनरल्समधनं जो तयार होणारा गूळ आहे विशेष करून, तो पौष्टिकदृष्ट्या आणि चवीच्या दृष्टीने पण म्हणूयात आपण, तो वेगळा निघतो. आणि म्हणून त्याला शाहू महाराजांपासूनच एक आम्हाला ऐतिहासिक नोंदी भेटल्या की त्या काळात तो गूळ गुजरातला विशेष करून पाठवायचा. म्हणजे तिथे गुजरातच्या थाळीमध्ये गूळ पहिला वाढला जातो. जसं आपल्याकडे मीठ वाढण्याची प्रक्रिया असते, म्हणजे आपण मिठापासून सुरू करतो कारण आपल्याला वेगळ्या प्रकारची चव पाहिजे. तिथे गोडापासून सुरू करायचा आणि तो गूळ असायचा. इव्हन असा डाटा होता की गुजराती जी मुलं परदेशात जायची शिकायला, तर पहिले जे 10 पदार्थ ते बरोबर ठेवायचे, त्यामध्ये कंपल्सरी कोल्हापुरीचा गूळ असायचा. तर ह्या सगळ्या 5 नद्यांचा जे संगम तिथे होतो आणि त्या भागाला तो सुपीकता वेगळ्या प्रकाराने आणली जाते. आणि त्याच्यातनं निर्माण होणारा गूळ हा वैशिष्ट्यपूर्ण, याच्यातनं तो GI मिळाला. बरोबर. आणि आता तिथे वेगवेगळे उद्योग तयार झालेत. म्हणजे गूळ पावडर तयार केली जाते, गुळाच्या क्यूब तयार केले गेल्या, गुळाचे चॉकलेट तयार केले गेले. या सगळ्याला ती दिशा पुढे मिळत गेली. जे प्रोसेस इंडस्ट्री अत्यल्प होती भारतात, त्याला पुढे दिशा मिळाली. आणि कदाचित त्याच्याचमुळे जागोजागी आता गुळाचा चहा विकला जातो. एक्झॅक्टली. लोक पितात पण. साखरवाल्यांना तो साखर नको वाटते. आणि गुराळ घरं ऍक्च्युली त्याला कॉटेज इंडस्ट्री म्हणली जायची, स्मॉल स्केलच्या ह्याच्यात. त्याला ती अशी कमी झाली होती कारण का ती गावागावात विशेष करून शेतात बनवलं जायचे. गुराळ घरं म्हणायची त्याला. गुराळ घरातला तो गूळ तिथनं ऊस काढा, तिथेच बनवा आणि तिथेच एम्प्लॉयमेंट द्या आणि त्याच्यातनं ती गुळं तयार व्हायची. ती कॉटेज इंडस्ट्री म्हणजे संपुष्टात यायला लागली होती. त्याला पुनर्जीवन मिळालं. आणि त्यामुळं शेती हा व्यवसायाचा मोठा भाग होऊ शकतो आणि तो अनेकांचं जीवन समृद्ध करू शकतो. याचं जिवंत उदाहरण गूळ होतं.
जो आज जर तिथले काही देसाई वगैरे मी ज्यांना ओळखतो त्यांनी गुळ पावडर तिथल्या तिथेच गडहिंग्लज वगैरे त्या भागामध्ये आहेत, त्यांनी तो 200-200 रुपये 300-300 रुपये किलोनी आता ती पावडर विकली जाते आणि लोक चहामध्ये आता ती साखरेच्या ऐवजी गुळाची पावडर. बऱ्याचदा असे गुळ पण येत आहेत की ज्याने चहा फाटणार नाही, म्हणून लोकांचं ऑफकोर्स ते डिमांड वाढली आहे. तसंच एक उदाहरण सांगायला आवडेल की विदर्भातली वायगाव हळद. वायगाव हळद. वायगाव हळद. हा, ते गावाचं नावच हळद्या वायगाव असं म्हणतात त्याला, कारण का तिथे हळद पूर्वापार परंपरेतनं चालत आलेली होती. समुद्रपूर तालुका आहे, वर्धा जिल्हा, त्याचा समुद्रपूर तालुका, त्याचं वायगाव हे असं वेगळं युनिक गाव आहे की ज्याच्या चारी बाजूनी पाण्याचा वेगळा निचरा आहे, निसर्गाची देण आहे. आणि त्याच्यामुळं तिथे जी हळद पूर्वपार बनवली जायची त्याला सुगंध होता आणि त्याला औषधी गुणधर्म होते. त्याचा जर तो रायझम ज्याला हळकुंड म्हणतात ते तोडल्यावर असा गोळा दिसायचा, तो गोळा असा स्पष्ट जाणवायचा आणि डार्क ज्याला म्हणूयात असा पिवळसर डार्क असायचा तो, आणि सुगंध घेतला तर त्याचा गंध एकदम जाणवायचा. त्याचा औषधी गुणधर्म म्हणजे कुर्कुमिन कंटेंट जो 6.24 म्हणजे हायएस्ट, नॉर्मल 2 to 4 आहे, आता ह्याचा 6.24 म्हणजे हा औषधी गुणधर्माने युक्त असलेली ती हळद होती. आणि त्यावेळेला ती आम्हाला फक्त माहितीत मिळाली. त्याच्यानंतर तिथे आम्ही छान अभ्यास केला. परसुरे म्हणून एक काका होते, ते वारले, 86-88 वर्षाचे होते ते. तर त्यांना आम्ही घेऊन तिथून जेव्हा काम केलं विदर्भात, 2012-13ची गोष्ट, त्यावेळेला स्पाइस बोर्ड ऑफ इंडियाचं ऑफिस होतं केरळला. तिथनं आम्ही कुर्कुमिन कंटेंटचे लॅब टेस्ट रिपोर्ट मागवले आणि मग ती नोंद झाली आणि आज तिथे समृद्धता वाढली. अनेक जण ती हळद परत घ्यायला लागले. फार 1100-1100 रुपयापर्यंत किलोनी तिला डिमांड वाढली. अच्छा, मग पुण्याचा आंबेमोहोर वेगळा कसं चेक केलं तुम्ही? मुळामध्ये बरेच जियायला तुम्ही बघितलं तर नावातच त्याचे वैशिष्ट्य असतात. आंबेमोहोर म्हणजे आंब्याच्या मोहरासारखा सुगंध देणारा हा तांदूळ, याला म्हणून आंबेमोहोर म्हणतात. आणि त्याला पण इतिहास होता. मी मगाशी थोडक्यात उल्लेख केला की आंबेमोहोर तांदळाची पेस्ट दिली जायची, एवढे गुणधर्म स्ट्रॉंग असायचे, एवढं पौष्टिकता असायची त्याच्यामध्ये. आणि पूर्वी पेशव्यांच्या काळात त्याला आंबेमोहोर तांदळाची पंगत, आणि तो इथे शिजवला तर अर्धा किलोमीटर पर्यंत त्याचा सुगंध होता. हा, तर तो वैशिष्ट्य होता. पण आंबेमोहोर तांदळाच्या बाबतीतलं म्हणजे पुण्यामध्ये मुळशी, मावळ हा जो भाग आहे, इथे गायरान असायचे. गायराना म्हणजे तिथे गाया चरायला जायच्या आणि तिथे चरायच्या, तिथे शेण पडायचं आणि आंबेमोहोर तांदूळ तिथे यायचा. म्हणजे जे आत्ता लोक शेणखत, गोमूत्र आणि त्याच्यातनं सेंद्रियता असे प्रकार जे आणले ते पूर्वी नैसर्गिकता उपलब्ध राहायचे. आणि आंबेमोहोर तांदळाची दांडी अशी 7-7 फूट यायची. शेणखत पडल्यामुळं ते शेण त्या दांडीला असं टिकून धरायचं. म्हणजे पाऊस आला तरी ते दांडी हलायची नाही. नंतर गायरान कमी झालं, गाया कमी झाल्या, शेणखत कमी मिळायला लागलं, ते दांड्या पडायला लागल्या. आणि मग आंबेमोहोर तांदळाला जे जमिनीतनं आणि त्यानंतर शेणातनं, त्यानंतर गोमूत्रातनं, थोडक्यात सेंद्रिय खत जे नैसर्गिकरित्या आपण उपलब्ध व्हायचं ते कमी झाल्यामुळं आंबेमोहोर तांदळाची ती दांडी पडायला लागली. आणि मग इंद्रायणी नावाचा तांदूळ इंट्रोड्यूस केला विद्यापीठाने, जो हायब्रिड व्हर्जन आहे आंबेमोहोर तांदळाचा. असाच एक अजऱ्याचा घनसाळ तांदूळ. अजरा हा तालुका आहे कोल्हापूरमध्ये आणि त्यातही संपूर्ण तालुक्यात नाही, फक्त 35 गावात हा अजरा तांदूळ येतो. त्यात दाबिळ नावाचं एक गाव आहे, तिथून त्याची सोर्स निर्माण केला गेला. आणि त्याची वैशिष्ट्य आहे घण साळ. घण म्हणजे सुवास आणि साळ म्हणजे दांडी. सुवास देणारा तांदूळ हा घण साळ. आणि त्याला एक पॅरामीटर असतो, सायंटिफिक पॅरामीटर, त्याला 2-ॲसिटिलीन प्रोपिलीन म्हणतात. की त्याला सुगंध किती आहे हा सांगतो, त्या 2-ॲसिटिलीन प्रोपिलीन जो घटक येतो. त्याचबरोबर आजऱ्याचं दुसरा वैशिष्ट्य होतं इलॉंगेशन रेशो, म्हणजे तो शिजवल्यावर किती वाढतो. तो बासमतीपेक्षा जवळपास 1.5 वाढू शकतो, असं ते वैशिष्ट्य पुढे आले. तर हे अनेक गोष्टी ज्याला कंपॅरिझन मगाशी म्हटलं ते समोर आल्यानंतर हा वेगळा आहे, तुमच्यात माझ्यात वेगळेपण आहे. ते जेव्हा सिद्ध झालं की माझं नाव गणेश, तुमचं नाव मोहिनी, हे सिद्ध होतं. मग ती आयडेंटिटी निर्माण होणे आणि मग त्यानुसार त्याची व्हॅल्यू निर्माण करणे, हे GI करतं थोडक्यात. प्रत्येक याच्या मागे एक भारी काहीतरी गोष्ट आहे, एक इतिहास मिळतोय. हे सगळे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स झालेत, पण पैठणी साडीचं काय स्टोरी आहे? पैठणीची स्टोरी तर कृष्णापासून येते.
सातवाहनाचा तो भाग म्हणजे जर इतिहासात घुसला तर तो आम्हाला जे पुस्तकातनं मिळालं की कृष्ण, द्रौपदी आणि त्यानंतर सातवाहन जे त्याची राजधानीच ती होती, सातवाहनाची पैठण, म्हणजे तिथे रेफरन्स. आणि पैठण एक गावच होतं आणि तिथून निर्माण झालेली ही पैठणी. नंतर तिथले बरेच वेवर्स येवल्याला मायग्रेट झाले तिथे पडलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे. त्यातला बराच वर्ग जो येवल्याला मायग्रेट झाला, विणकर वर्ग, त्यांनी तिथे सुरुवात केली. म्हणजे येवला आणि पैठण या दोन ठिकाणी पैठणी बनवली जाते. आणि तिचे वैशिष्ट्यच आहे, ती हातमागावर असते, तिची त्याला बुट्टा किंवा डॉलर असे वेगवेगळे डिझाईन्स तयार केले, बांगडी मोर. आणि मी जेव्हा काम करत होतो तेव्हा मी अशी एक पैठणी बघितली होती, त्याला 6-6 महिने लागतात व्ह्यूअर्स बनवायला. ती अशा हात फिरवला की त्याला असं प्रेस होते आणि तो फील तो 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 जसा आपल्या जिभेला एक चव असते की ओळखतोय आपण, डोळ्यांना एक घटक असतो की अरे हे निसर्गाशी जेव्हा आपण बघतो, एखादं हिमालय बघतो किंवा हिरवळीतलं बघतो, एक वेगळा, तसं तुम्हाला तो पैठणीचा, खरा पैठणीचा स्पर्श तो वेगळा जाणवतो. भिवापूरच्या मिरचीची स्टोरी काय? भिवापूर हे 60 किलोमीटर अंतर आहे नागपूरवरनं आणि अक्षरशः नामशेष झाली होती. पण एक जमान्यामध्ये भिवापूरची मिरची सलग 10 वर्ष तिथल्या एका डॉक्टरनी एक्सपोर्ट केली होती. तिचं वैशिष्ट्य असं आहे, दिसायला लाल आहे पण तिखट अजिबात नाही आणि तिच्याने ऍसिडिटी होत नाही. हे मेन आहे आणि ती भिवापूरमध्येच बनली जाते म्हणून ते. पण ती कम्प्लीट नामशेष झाली होती, 4 एकरावर राहिली होती. डॉक्टर लांबट म्हणून एका सद्ग्रस्ताने ती टिकवली होती. नंतर तिला GI मिळाला. आज ती शेकडो एकरामध्ये बनली जाते आणि त्याच्यापासून बनवलेला मसाला, ज्याला म्हणतो ना मिरचीचा मसाला, तो आज सुंदररित्या पॅक करून मोठमोठ्या कंपन्या आता तिथनं घेऊन जातात. बीडचं सीताफळ अत्यंत उत्कृष्ट. आम्ही त्याचं जेव्हा कंपॅरिझन केलं तर UK आणि US सीताफळापेक्षा उत्कृष्ट. तिथे बालाघाटाच्या रांगा आहेत. बालाघाट म्हणून जे जसं सह्याद्रीच्या रांगा आहेत तसं बालाघाट पर्वताच्या रांगा आहेत. त्याचा विशेष भाग हा बीडमधनं त्या एका भागातनं जातो. तिथेच हे सीताफळ येतं. त्याला दारूरचं सीताफळ, दारूर हे ठिकाण आहे, त्याला त्या नावाने तिथे विक्री केली जायची. आणि ते मॅक्सिमम फॉरेस्टचं जी खडकाळ जमीनचं भाग आहे तिथे येतं. त्याला मंकी फ्रूट पण म्हणतात. म्हणजे माकडाने खाल्लं, बी टाकलं, त्याच्यातनं ते झाड आलं, ते खडकावर येलं, पाणी जेव्हा पावसाचं येतं तेव्हा ते पाणी वाहून जातं आणि त्यातनं परत त्याला पाणी लागेल तसं मिळतं. आणि प्रत्येक सीताफळाची साईज वेगळी असते. आणि त्याचा TSS मागाशी सांगितलं गोडवा हा इतर UK आणि US पेक्षाही फार भारी आहे. आणि ते एक काढलं की म्हणजे दुसरं लगेच आलेलं असतं असं नाहीये. पण त्या तिथे घाटामध्ये लोक पोत्याने विकायचे किंवा पातेले घेऊन विकायचे. पण त्याची गुणवत्ता इतकी सुंदर आहे की त्याच्यात जर व्यवस्थितपणे GIच्या हिशोबाने त्याला दिशा दिली अजून, तर त्यातनं पल्प एक्स्ट्रॅक्ट करता येऊ शकतो, जो आईस्क्रीम इंडस्ट्रीला वापरता येईल. त्याचं पावडर बनवू शकते. या सगळ्या गोष्टी पुढे अजून करण्यासाठी प्रयत्न चालू व्हायला पाहिजे. सीजनल म्हणून मला वाटतं की मस्तानी असेल, करेक्ट, आईस्क्रीम असेल, सीताफळचा फ्लेवर लोकांच्या पसंतीला उतरतो. घोलवडचा चिक्कू, त्याची काय स्टोरी? त्याची स्टोरी 1888ला पहिल्यांदा जो चिक्कू लावला गेला भारतात तो घोलवडला लावला गेला, डहाणूला, पालघर जिल्ह्यामध्ये. आणि तो पहिला चिक्कू लावल्यानंतर तिथली माती इतकी सुंदर होती की तिथे 12 महिने चिक्कू यायला लागला. आणि त्या मातीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त होतं म्हणून तो चिकूमध्ये उतरला. आणि 2 प्रकारच्या व्हरायटीज, त्याला नंतर नावं दिली गेली. क्रिकेट बॉल असं त्याला गोल दिसतो तो म्हणून. आणि या चिकू 12 महिने मिळतो तिथे चिकू वाढीच तयार झाल्या. आणि त्याच्यातनं आता परत मी जसं मगाशी याचं सांगितलं, गुळाचं सांगितलं, तसं तिथेही चिकू पावडर्स बनवल्या जायला लागल्या, चिकू चिप्स बनवायला लागल्या. एका महिलेनी चिकू पार्लर टाकलं आणि चिकू वाईन सुद्धा बनवायला लागले तिथे. आम्हाला जळगावची केळी माहिती, पण जळगावचे वांगे हे आता कळले. जळगावची भरीत वांगे म्हणतात त्याला. लेवा पाटील म्हणून समाज, मी म्हटलं मगाशी कम्युनिटी असते, तर लेवा पटेल कम्युनिटी तिथे मोठ्या प्रमाणात तिथे काम करते. तिथे येणारं वांग तेही असं लांबलचक आणि त्याच्यात तेल जास्त असतं आणि ते जेव्हा भरलं जातं भरीदाचं वांग त्याला म्हणतात. आणि ही लोक त्या चवदार वांग्याला आम्ही GI मिळवला, त्याचंही सायंटिफिक आम्ही अनालिसिस तिथे दिले. आणि आज तो वांग्याचा असं ऐकलं आम्ही तिथल्या लोकांकडून. तिथला जो एक माणूस चांगला लुफ्तांजाला होता, तो आज लुफ्तांजा एअरलाइन्समध्ये ते
वांग्याचं भरीत मेनू कार्ड म्हणून विकलं जातं. अच्छा. मेनू कार्डमध्ये त्यांनी जागा मिळवलेली. लासलगावचा कांदा. लासलगावचा कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगावला शेकडो वर्षाचा कांद्याचा इतिहास होता. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या एकावर एक असे 6 पापुद्रे असतात आणि जमिनीखालील येणारा कांदा आणि जमिनीवर येणारा कांदा. म्हणजे त्यामध्ये 2-3 घटकाचा, एक सल्फरचं प्रमाण, दुसरा टिकाऊपणा. यात सल्फरचं प्रमाण जास्त माती पाणी वातावरणामुळं, त्यामुळं त्याचे तिखटपणा जास्त. म्हणजे 3 कांद्याच्या ऐवजी 1 कांदा बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडतो. किंवा त्याचे पापुद्रे जास्त आहेत तर तुमच्या तिथनं शेतातनं तुमच्या घरात येऊसपर्यंत तो 3 पापुद्रे गेले तरी 3 पापुद्रेच राहतात. म्हणजे टिकाऊपणा जास्त. या सगळ्या गोष्टींमुळे त्याला आम्ही GI घेऊ शकतो. नवापूरची तूर डाळ. नवापूर हा पूर्ण आदिवासी भाग आहे. तिथली तूर डाळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिला इंटर क्रॉप म्हटलं जातं की क्रॉपच्या मध्ये घेतली जाते आणि सर्वात कमी वेळेमध्ये येणार. म्हणजे इतर ती 90 असेल तर ही 60 दिवसांमध्ये आणि कम्प्लिटली ती जात्यावर जळली जाते. म्हणजे ज्याला म्हणूयात अनपॉलिश डाळ आणि ती आदिवासी महिलांसाठीचा सुद्धा उत्पन्नाचा विषय. नांदेडमध्ये माहूरगड आहे रेणुका मातेचं स्थान. तर तिथे तांबूल जो दिला जातो प्रसाद म्हणून विड्याला ओटीमध्ये, म्हणजे रेणुका मातेला जी ओटी भरतात त्यात एक विड्याचं पान असतं, नंतर ते बारीक करून कुटून त्याला ते तांबूल प्रसाद रूपी वाटला जातो. त्याचंही मी ऐकलं की तुमचं प्रोसेसमध्ये आहे. हो, एकदम फायनल स्टेजला आहे. सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली. गेली 1.5 वर्ष त्याच्यावर काम चाललं होतं आणि आता 100% त्याला मिळणारच आहे. तर त्यात त्याला त्रयोदशी गुणी विडा असं म्हटलं जातं. तो प्रसाद आहे आणि प्रसादाला GI मिळतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे तिरुपती लड्डू. त्याला GI मिळाला होता आणि तो त्याच भागात तिथेच बनला जातो. तसं हा त्रयोदशी गुणी विडा, ज्याला तांबूळ म्हटलं जातं, माहूरगडाला तो देवीला प्रसाद दिला जातो, देवीच्या मुखात ठेवला जातो आणि नंतर आणि तिथे ती प्रथाच आहे आणि तिथेच तो दगड मिळतो ज्यात ते तांबूळ एकत्र केलं जातं. हे त्या दगडाच्या मुळे सुद्धा त्याला वेगळा गोडवा निर्माण होतो आणि चव म्हणून देवीचा प्रसाद त्या दिल्यानंतर अजून वेळ आणि तो टिकाऊपणा असतो. त्याची पचनक्रिया पण चांगली होत असते. शिवाय तो पौष्टिकदृष्ट्या पण त्यात वेगवेगळे जे घटक असतात तो तुम्हाला पौष्टिकता पण देतो. भक्तांना तो दगड दिला जातो तांबूल, तो तिथेच मिळतो 25 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आणि त्याच्यातनच ती कुटणारा दगड बनवला जातो आणि तो सॉफ्ट स्टोन म्हणतात त्याला. सॉफ्ट असतो तो, असा हे नसतो इतरांसारखा नसतो. आणि तिथे बनवणारी ती कम्युनिटी पण अनेक वर्षांपासून आहे आणि तिथे जी भोपी कम्युनिटी म्हणून पण आहेत जे लोक प्रसादाचं गणित करतात. या सगळ्यांना तो इतिहास, म्हणजे आम्हाला संस्कृतचे रेफरन्सेस त्यावेळेस मिळाले होते. माथुर तीर्थ तिथं आहे, तो इतिहास सांगतो आणि देवीला तो तांबूळ दिल्याने ती शांत होते आणि ती तो प्रसाद म्हणून घरोघरी दिला जातो. ह्यामागे खूप मोठा इतिहास. आणि परत हे मानव जीवनासाठी देवदेवतांनी इनडायरेक्टली डायरेक्टली आपल्या कल्याणाचा विचार केलेला होता की अरे तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात, तुम्हाला पचनक्रियेमध्ये अडचण येऊ शकते. मग अशा वेळेला तुम्ही मी दिलेला प्रसाद म्हणून सुद्धा, मग त्यातून त्या पूर्वजांनी तयार केलेले गणित होतं आणि त्यातनं आता हे खरं आपण ते परत त्या दिशेने जावं म्हणून आम्ही ते नोंद करण्याचा पहिलं धाडस केलं आणि आता ते फायनल स्टेजमध्ये आहे. आणि मला वाटतं हे पूर्ण झाल्यानंतर GI टॅग मिळाल्यानंतर आता तांबूलची विक्री वाढेल, लोक डिमांड करतील बाहेरच्या राज्यातनं किंवा शहरातनं की देशातनं होऊ शकतो, कारण का त्याची किपिंग क्वालिटी चांगली आहे. आता तुमचंच उदाहरण घ्या, तुम्ही पुण्याला आहात, मी तांबूलला GI मिळाला, गॅरंटेड ऑथेंटिकेट तांबूळ तिथे मी त्यांना बनवायला सांगितलं आणि तुम्हाला इथे सांगितलं की तुम्हाला प्रसाद म्हणून तांबूळ हवा का, तुम्हाला तर ऑलरेडी नांदेड जिल्हा आहे म्हणलं तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला हे सांगितलं की तुम्हाला पचनक्रियेला उपयोगी पडणार आहे. आजकालचा जो तरुण वर्ग आहे किंवा इव्हन जनरली शहरामध्ये राहणारा वर्ग आहे तो हेल्थ कॉन्शियस बराच झालेला आहे. यातनं पण बिझनेस आयडिया येऊ शकतात. जसं सोप दिली जाते जेवणानंतर तसं तांबूल दिला जातो ड्राय स्वरूपात. त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये तुमच्या आता भावना पण तेवढ्याच महत्वाच्या राहतात की अरे प्रसाद आहे आणि दुसरं तिरुपतीचा लड्डू तुम्ही कुठेही नाही ठेवायचे, तसं ती तांबूळची व्हॅल्यू पण वाढणार आहे. शिवाय तुम्हाला मार्ग त्याला जिथं डिमांड लागलं तिथे सप्लाय तयार होईल, तिथे रोजगार निर्मिती होईल. सर्वात महत्वाची म्हणजे तिथला वर्ग मायग्रेट नाही होणार आणि आता यापुढे मायग्रेट होऊन काही उपयोग होणार नाही. रुरल इकॉनॉमी स्ट्रेंथनिंगसाठी GI हा सर्वोत्कृष्ट टूल आहे. म्हणजे तुम्हाला बाहेर न जाता तिथे ती संधी मिळतीये आणि त्या संधीचं सोनं होऊ शकतं आणि ते करायला पाहिजे. AIच्या जगामध्ये तुमचे जॉब जाणार आहेत. आम्ही त्यासाठी एक कॉपीराइटेड आमचं एक टॅगलाईन म्हणून AI विल
टेक युअर जॉब, GI विल गिव्ह यू जॉब. भरपूर आहे सांगण्यासारखं. पण हे इतकी समृद्ध आपल्याकडे सगळे प्रोडक्ट्स आहेत, गोष्टी आहेत, फक्त आपण अवेअर नाही आहेत की हा टॅग मिळवून द्यावा, नाहीतर बाहेरील लोक, परके लोक आपली ती संपत्ती घेऊन जाऊ शकतात. हळदीच्या उदाहरणावरनं किंवा बासमतीच्या उदाहरणावरनं आपण पाहिलंय. पण अजूनही आपण मग का कमी पडतोय? काय कारण आहे? का GI किंवा पेटंट ह्या त्या गोष्टीमध्ये आपण मागे आहोत? त्याचं परत कारण अवेअरनेस नाहीये, शिक्षणाचा भाग नाहीये. मी 2009ला जपानला होतो, मी 2002ला भारतात आलो इंग्लंडवरनं, तेव्हा बघितलं तर तो कायदा आला होता. आणि आम्ही जेव्हा 2007ला पहिला GI केला, म्हणजे विद्यार्थ्यांना घेऊन केला, आम्ही सिलेक्टेड लोकांना तिथे घेतलं, मुलांना अवेअरनेस केला, त्यांना ट्रेन केलं, एज्युकेट केलं, तेव्हा आम्ही नोंदीला सुरुवात करू शकलो. पण तोच जर शिक्षणाचा भाग झाला, जे 2009चा मी उल्लेख का केला जपानला, तर 2009ला मी बघितलं की आता 7वीला तिथे पेटंट हा विषय होता, आता 2रीला असेल. म्हणजे विद्यार्थ्यांना जर पहिलं पेटंट कळलं, विद्यार्थ्यांना जर GI कळला, तर ते नोंदी करू शकतात ना. बरोबर. आणि ते नोंदी केलं तर तो आपल्या देशाची संपत्ती बनू शकते. आम्हाला पेटंट मिळवायलाच 1-1 वर्षाचा काळ लागतो. मॅडम, आमचे 5.5 महिन्यात आम्ही पेटंट मिळवून दिलेले आहे. आता खूप सुंदररित्या सिस्टीम डेव्हलप झालेली आहे आता. आणि त्यामुळं, आणि तुम्हाला पेटंट त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कायद्याने खूप सुंदर मदत केलेली आहे. तुम्ही अर्ज करा, 3 आठवड्यात तुमचं पेटंट पब्लिश करतं राज्य सरकार, आणि तुमचं पेटंट अधिकार 3 वर्षात लाईक प्रिव्हिलेज ग्रांट मिळतो. म्हणजे तुम्ही कमर्शियली एक्सप्लॉइट करू शकता. मग राहतोय कुठे भाग? तुम्ही एक स्टेप पुढे घ्यायला पाहिजे. मी नाशिकला एका कॉलेजमध्ये KK वाघ नावाचं कॉलेज होतं, तिथे 2011ला एक लेक्चर घेतली. म्हणजे तसे जसं IITला झालं तसं महाराष्ट्रात पण खूप लेक्चर जाते. ते नाशिकला जे लेक्चर झालं त्यानंतर एक मुलगा मला भेटायला आला होता, इंजिनिअरिंग कॉलेजचा होता. तो मला म्हणला की सर, तुम्हाला ड्युएल सिम सिस्टीम माहिती आहे का? हो म्हटलं, हो. आत्ता चीननी अनेक मोबाईल आणले ज्यात एका मोबाईलमध्ये तुम्ही 2 सिम वापरू शकता. सर, ती माझी कन्सेप्ट होती, ती माझी आयडिया होती, आणि मी ती आमच्या जसं प्रोजेक्ट डिस्प्ले करायचा असतो म्हणून मी ती सगळ्यांसमोर डिस्प्ले केली. आणि मला आत्ता कळलं की त्याचं पेटंट आणि त्याचं मोनोपोली चीनच्या मोबाईल कंपन्यांनी घेतली. म्हणजे आपल्याला जर हे त्याला अवेअर असला असता, हे त्याला तो एज्युकेट असला असता, तर तो पहिले पेटंटला गेला असता. नॅनो कार बनवेपर्यंत हे नव्हतं, पेटंट नव्हतं. नंतर जेव्हा हे सगळं चाललं होतं, मग 200 पेटंट घेण्यात आले होते या डिझाईन्सचे. म्हणजे आत्तापर्यंत आपण अवेअर नव्हतो. आणि अजूनही मला वाटतं बऱ्याच लोकांना तुम्ही हे जे काही GI टॅग मिळवून दिले, त्यातल्याही काही शेतकऱ्यांना माहिती नसेल हे कसं बनवतात. मग तेच आता म्हणून तर तुमच्यासारख्या जे लोक चांगला इनिशिएटिव्ह करतायत, हा विषय पोहोचवण्याचा प्रत्येक मार्गाचा आम्ही वापर करतोय. लिखाण करतोय, त्याच्यावरचं पुस्तकं लिहिलीत मराठीमध्ये, त्याच्यामधनं बऱ्यापैकी अवेअरनेस झाला आहे. लेखांच्या मालिका वर्षभर केल्या मी. ॲग्रोवन सारख्या एका ठिकाणी मी दर शुक्रवारी लिहायचो GIवर. GIचं पुस्तक लिहिलं. तुमच्या जसं YouTube आणि हे तुमचं जे चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. तरी महाराष्ट्र बऱ्यापैकी अवेअर झालेला आहे. पण तरी सुद्धा अजून स्काय इज अ लिमिट. म्हणजे दर 30-40 किलोमीटरवर एक पदार्थ होऊ शकतो. म्हणजे आम्ही आता कोकणात, मी जेव्हा कोकमचा केला, काजूचा केलं, तेव्हा आम्हाला जाणवलं की तिथे वाल्यापासनं अगदी 6 दिवसात येणारी एक मेथी आहे. 6 दिवसात? हा, म्हणजे एवढं सगळं समृद्धता आहे आणि एवढीशी असते, पण ती रेग्युलर त्यांचा दैनंदिन भागाचा, पावसाळ्यात विशेष करून 3 महिने जो पाऊस असतो तेव्हा ही पटपट त्यांच्या उपयोगी पडणारा एक खाद्यपदार्थ आहे. म्हणूनच हे सगळं जे पेटंट, ट्रेडमार्क, GI टॅग हे सिलेबसचाच भाग व्हायला पाहिजेच. म्हणजे जर जपान करतंय, चीननी एवढं पुढाकार पुढे आलाय, आपण का मागे पडावं? शैक्षणिक क्षेत्रात याचा अविभाज्य घटक म्हणून ह्याला आणलंच पाहिजे असं माझं ठाम मत राहतंय. म्हणजे जी गोष्ट आपण जनरेट करतोय, जी गोष्ट आपल्याकडे आहे, त्यासाठी जर आपण पटापट पेटंट मिळवत गेलो तर कदाचित पुढे भविष्यात जाऊन आपल्याला पश्चाताप होणार नाही. एक्झॅक्टली. त्या मुलाचं झालं तसं नको व्हायला. त्यांनी बुद्धीचा वापर केला, बनवलं, पण त्यांनी नोंद नाही केली. आपण हळदीचं केलं पण नोंद फेल झाली होती म्हणून आपल्याला लढावे लागले. सगळ्या गोष्टी, म्हणजे बासमती असो, ज्या काही तुम्ही मगाशी उल्लेख केला असेल, तर नोंद करणं ही अत्यंत गरजेचा भाग आहे. आणि त्या नोंदी ह्या बौद्धिक संपदा, ह्या पेटंट किंवा GIच्या माध्यमातून होणार. आणि हे एक नाहीये लोकांना माहीत असलेली हळद किंवा बासमती, परंतु मी जेव्हा कोकणात कोकमवर काम करत होतो, कोकम हा असा, त्याला रतांबा म्हणतात ते लोकली, त्यामध्ये नैसर्गिकरित्या जगातलं असं म्हटलं जातं की 92% HCl हायड्रॉक्सी सायट्रिक ॲसिड हा तिथल्या कोकमामध्ये येतो. आणि म्हणून तिथला सगळा कोकणी माणूस असा सडपात्र असतो, कारण का तो दैनंदिन जीवनाचा आहार आहे त्यांचा. मग असं असताना
त्याचं एक्स्ट्रॅक्शनचं पेटंट अमेरिकेमध्ये घेतलं गेलं आणि त्याच्या टॅबलेट्स, वेट लॉस टॅबलेट्स, म्हणजे तो HCAचा मूळ उद्दिष्ट आहे की तुमचा आता नैसर्गिकरित्या वेट लॉस करतो. म्हणजे आज विचार करा की आपल्या इथे वेट लॉस साठी केवढं मोठं मार्केट आहे. कारण आपल्याला माहित नसल्यामुळे हात न चाललंय. एक्झॅक्टली. पण जाऊ नये म्हणून हा प्रयत्न एक पहिली स्टेप आहे. हे मिशन मोडवर आम्ही, देवाने मला सद्बुद्धी दिली आणि 23-24 वर्ष काम करतोय. आयडेंटिफाय केले आम्ही, रिसर्च झाला, अभ्यास झाला, नोंदी होत आहेत, नोंदीतनं शेतकरी फायदा घेत आहेत. पण ही एक स्टेप आहे ज्याला आम्ही असं म्हणतो की आम्ही नावच आमच्या ग्रुपला दिलंय की ग्रेट मिशन. म्हणजे आमचा फिलॉसॉफी त्यामागची अशी आहे, गुड इज एनिमी ऑफ ग्रेट. चांगलापणा हा उत्कृष्टतेचा शत्रू असतो. आपल्याला उत्कृष्टतेकडे जायचंय. गुड इज एनिमी ऑफ ग्रेट. म्हणून मी आमच्या त्या संस्थेला ग्रेट मिशन ग्रुप असं नाव देऊन या ग्रेट मिशन म्हणूनच ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असा एक आमचा प्रयत्न आहे. तसं ते वाहून देण्याचा एक प्रयत्न करतोय. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला लोकांना सांगायचं, शेतकऱ्यांना सांगायचे की एखाद्या शेतकरी असेल, एखादी कम्युनिटी असेल आणि त्यांच्याकडे अशी काही गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू त्यांना माहिती आहे पण ती पोहोचवायची आहे तुमच्यापर्यंत, तर काय प्रोसेस असली पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे? पहिली स्टेप जर आता 2 प्रकार, आपण पेटंटवर बोलतोय, GI वर बोलतोय आणि ट्रेडमार्क वर बोलतोय. पेटंटवर त्यांनी जर समजा त्याच्या बुद्धीतनं असं काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण अवजार बनवलंय, शेतीसाठीचं अवजार, त्यांनी काही झालं तरी ते डिस्क्लोज करायचं नाही कोणालाच, त्याच्यावर आर्टिकल लिहायचं नाही. कारण का पेटंटचा पहिला नियम असतो तो सरकारला तुम्ही डिस्क्लोज केला पाहिजे. प्रायव्हसी ठेवायची, कॉन्फिडेन्शियलिटी. आपण जसं म्हणतो माझी बिझनेसची आयडिया मी तुम्हाला नाही, मी मागाशी काय म्हटलं, त्या मुलांनी काय केलं, डिस्प्ले केला, त्याचं पेटंट कोणी घेतलं, चीनने घेतलं. तसं ह्यांचं होता कामा नये. आपल्याकडे एक सिनेमा येऊन गेला होता, दे धक्का, मकरंद अनसपुरेचा. त्याच्यामध्ये त्यांनी ते पेटंटचं हे बनवलं, त्याच्या मित्राला माहिती होतं, मग त्यांनी त्याचं लाईफच बदलून गेलं, करोडो रुपये मिळाले. तर कॉन्फिडेन्शियल त्यांनी ठेवायचं. आपल्या इथला शेतकरी बुद्धिमान आहे, त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण केले, म्हणजे त्यांनी त्याच्या बुद्धीनं निर्माण केलेली कुठलीही गोष्ट डिस्क्लोज करायची नाही जोपर्यंत पेटंट घेत नाही. त्याचं वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ त्याच्या पूर्वपर असतं. म्हणजे मला अजूनही माहिती की काही औषधी वनस्पती आहेत ते त्या भागात. मला आठवतं की माझा एक मित्र आहे जो आता ऑस्ट्रेलियाला आहे, चौफुला नावाचं गाव आहे, तिथे एक मुळ्या मिळायच्या, जगताप म्हणून, आणि त्याच्या आजूबाजू त्या मुळव्या त्याला इतक्या उपयोगी असायच्या की त्याचं पूर्ण मुळव्यात तिथनं गेलं होतं. मग असे अनेक ठिकाणी, असे अनेक निसर्गाने अशा आपल्या अनेक शेतकऱ्यांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ त्या त्या मातीतून निर्माण करून दिलेले आहेत, त्याला GI मिळू शकतो. ओके. आणि ते त्याला माहिती असतं. म्हणजे जेव्हा आम्ही अंजीराचं काम करत होतो, आम्हाला शेतकऱ्यांनी जास्त माहिती दिली पुरंदरच्या, की तिथली पुरंदरची लाल माती, ज्याला सासवडचं अंजीर मिळालं, इतिहास त्यांनी सांगितला की पेशवे आले तेव्हा मस्तानीला घेऊन आले, तेव्हा तिथनं बुंदेलखंडवरनं ते अंजीर घेऊन आले होते आणि ते तिथे 12 महिने यायला लागलं. आणि त्यांनी असेही प्रयोग केले की नदीच्या पाण्यावर करायचा प्रयत्न केला पण नाही झालं, म्हणून विहिरीच्या पाण्यावर ते फर्स्ट क्लास आलं. असे छोटे छोटे गोष्टी असतात जे शेतकऱ्यांना माहिती असतात आणि त्यांनी काय करायचं, तरुण शेतकऱ्यांनी आपल्या वाडवडिलांशी चर्चा करायची आणि या सगळ्या माहिती गोळा करून ठेवायच्या. नाहीतर हा डाटा त्यांना पुढे मिळणार नाही, जो अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे रेकॉर्डेड नाही. आणि तो त्यांनी रेकॉर्ड करायचा आणि तिथून सुरुवात करायची वैशिष्ट्यपूर्ण. यापुढं परत लोक पारंपरिक पदार्थांकडे जाणार. आता जसं ज्वारी, बाजरी, नाचणीकडे जात आहेत, तसं परत हे पारंपरिक पिकांकडे जाणार. आम्ही GIला एक दुसरं इक्वेशन मांडलंय की GI इज बियॉन्ड ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक तर असतोच मग सेंद्रिय, पण हा सेंद्रिय असल्याच्याही पलीकडे जर कुठला वैशिष्ट्यपूर्ण शेतीजन्य पदार्थ असेल तर तो बियॉन्ड GI, बियॉन्ड ऑर्गॅनिक म्हणजे GI असं ते आहे, असू शकतं, आहेच. ही सगळी माहिती सरांनी सांगितलेली नक्की काळजीपूर्वक ऐका, घरच्यांशी डिस्कस करा, बाहेरच्यांशी करू नका. आणि ही सगळी माहिती तुम्हाला नक्कीच फायदेशीर आहे आणि तुम्हाला नक्कीच समृद्ध करणारी आहे, यशाकडे घेऊन जाणारी आहे. त्यामुळे हे सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपर पॉडकास्टसाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.